नमस्कार, मी राम नाईक, आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था पुणे यांच्या वतीने कुष्ठपीडितांसाठी जनजागृती आणि मानवाधिकार या विषयासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांनाही धन्यवाद देतो. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मी लिहिलेले चरैवेती चरैवेती हे पुस्तक भेट देण्यात येत आहे. त्यातील 5व्या प्रकरणात पान क्रमांक 38 ते 47 मी कुष्ठपीडितासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आहे. त्या प्रकरणाचे नाव नाळ जुळली कुष्ठपीडितांशी असे आहे. पुस्तक वाचून झाल्यानंतर तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा. कुष्ठपीडितांना महाराष्ट्र सरकारतर्फे दरमहा ₹1000 निर्वाह भत्ता दिला जातो, तर विविध महानगरपालिका वेगवेगळे भत्ते देतात. पनवेल ₹4000, पिंपरी चिंचवड ₹3000, नागपूर ₹3000, कल्याण ₹2500, मुंबई ₹2500 इत्यादी. माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाह भत्ता प्रति महिना ₹1000 ऐवजी 2500 करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. ते आता मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांना भेटून आता ही रक्कम ₹4000 केली पाहिजे अशी विनंती केली आहे. या मागणीचा मी पाठपुरावाही करेन. याशिवाय ज्यांच्याकडे पक्के घर नाही त्यांना मी विनंती केल्यावरून महाराष्ट्र सरकारने पक्क्या घरासाठी ₹4 लाख मंजूर केले आहेत. त्यापैकी 2,50,000 केंद्र सरकारचे आणि 1,50,000 राज्य सरकारचे अशी विभागणी आहे. घरे बांधण्यासंबंधीचे प्रस्ताव आपण सरकारकडे संघटितपणे देण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना घरे नाही त्यांना घरेही मिळू शकते. पनवेलला अशी घरे आता प्रत्यक्ष होत आहेत. कुष्ठपीडितांसाठी मी केलेले इतर काही प्रयत्नही पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येतील. महापालिका क्षेत्रात जशी मदत दिली जाते तशी तुमच्या जिल्ह्यातील नगरपालिका आणि तालुका पंचायतीतील देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकाल. हा प्रश्न जिल्हा परिषदेकडे तुम्ही नेल्यास इतर जिल्ह्यांनाही त्यापासून बोध घेता येईल. तुम्ही आपल्या कुष्ठपीडित नागरिकांची अधिक सेवा करू शकाल. तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा.